इकडे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती 5.25 कोटींची लूट करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने अटक केलेली आहे। त्यांच्याकडून तब्बल 4.87 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। 17 मार्च रोजी गुजरातच्या एका व्यापाऱ्याचे कर्मचारी 5 कोटींची रक्कम कारमधून नेत होते। विरारच्या खानिवडे टोल नाक्याच्या जवळ रात्री 8च्या दरम्यान चोरट्यांनी पोलीस आल्याची बतावणी करून त्यांना मारहाण केली आणि रक्कम लुटून पोबारा केला। मांडवी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने उत्कृष्ट तपास केला आणि 4 आरोपींना वेढा ठोकल्या। मुरुगनंदन, अभिमन्यू, बाबू मोडास्वामी, मणिकंडन चलैया आणि बालाप्रभू षणमुगम अशी आरोपींची नाव आहेत। क्रेटा गाडी जी सुरतवरून मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 8च्या 9च्या सुमारास एक वॅगनर गाडीने त्यांना थांबवले। त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता 5 कोटी 15 लाखाची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते पसार झाले। आणि 2 दिवसाच्या आतच 48 तासात आपण 4 आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले। या 4ही आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला 4 कोटी 87 लाखाची मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।